संरक्षण क्षेत्रात भारताची स्वयंसिद्धता प्रस्थापित व्हावी म्हणून खासगी क्षेत्राला कवाडं उघडी करून देण्यात आली. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याचा विडा उचललेल्या या उद्योजकांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळानं IDBI ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड या निगराणीखालील महाराष्ट्र डिफेन्स आणि एरोस्पेस व्हेंचर फंड म्हणजेच MDAVF ची स्थापना केली. Maharashtra Defence Aerospace Venture Fund is an initiative by IDBI Capital and Government of Maharashtra. This fund has been primarily created to create a defense ecosystem in the state of Maharashtra. The Alternative Investment Fund, which has been significantly contributed by Government of Maharashtra through MIDC. These companies are quite niche companies where they manufacture and do the services for the armed forces in the country. The size of the fund is almost around 370 crore. Our fund has been appreciated by at central level because this is the only fund which actually support the defense ecosystem in the state. This is the only fund in the country which is for sector specific. So there is no other fund who can contribute, who is actually giving money to defense and aerospace sector. MDAVFनं संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे भारताच्या संरक्षण सज्जतेला एक वेगळाच आयाम मिळाला. या गुंतवणुकीमुळे आज भारत जागतिक पातळीवर संरक्षण आयुध तंत्रज्ञान याची निर्यात करण्याच्या परिस्थितीत आहे. IDBI Capital is honored to be the investment manager of Defence and Aerospace Venture Fund. We are extremely delighted to share that the fund is contributing in the financial space in creating the ecosystem for the defense and aerospace creation of the great nation. Jai Hind. कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. अनेक उद्योगांना या महामारीचा फटका बसला. मात्र IDBI कॅपिटल मार्केट अँड सिक्युरिटीजने केलेल्या अतिशय कौशल्यपूर्वक मार्गदर्शनामुळे गुंतवणूक करण्यात आलेल्या सर्वच कंपन्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संरक्षण किंवा अवकाश क्षेत्राशी संबंधित उत्पादनं तसंच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये या निधीमार्फत गुंतवणूक केली जाते. या निधीमुळे देशाच्या आत्मनिर्भरतेमध्ये भर टाकणाऱ्या विविध कंपन्यांच्या विकासाचा आलेख सातत्यानं वरच्या दिशेला जातोय. The RRP S4E कंपनी इलेक्ट्रो ऑप्टिक्स उत्पादनं आणि सिस्टीम तयार करणारी देशातील अग्रगण्य टेक्नॉलॉजी कंपनी ठरली आहे. कंपनीनं संरक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिलंय. थर्मल साईट्स जे आर्मीना कुठल्याही रायफलवर किंवा लाईट मशीन गनवर जो साईट लागतो, ज्या साईटमध्ये आपल्या जवानांना टार्गेट दिसतो, म्हणजे डिटेक्ट करू शकतो, रेकग्नाइज करू शकतो आणि आयडेंटिफाय करू शकतो. हे टार्गेट जे आहे आपण 5 किलोमीटरपर्यंत पण गेले आहेत असले साईट्स बनवले जे आम्ही रायफलवर बनवू शकतो. तर तो एक मेन प्रोडक्ट आहे आमचा. कंपनीनं देशाच्या सीमेवरून शेजारी देशांवर लक्ष ठेवतील अशी यंत्रणा विकसित केली आहे. नौदल आणि हवाई दल यांना या कंपनीनं सेवा पुरवली आहे. डायमेन्शन NXG प्रायव्हेट लिमिटेड, अजनल लेन्स. बदलत्या काळात युद्धनीती बदलली आहे. आता जमाना आहे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स्ड रियालिटी तंत्रज्ञानाचा. युद्धभूमीवर या तंत्रज्ञानामुळे भारताचं संरक्षण दल इतर देशांच्या पुढेच असणार आहे. डिफेंस में हमने 2 प्रॉब्लम्स को सॉल्व किया है. एक है सी थ्रू आर्मर, मतलब हम किसी भी आर्मर या व्हीकल के सिस्टम के अंदर होते हैं जो बख्तरबंद होते हैं या वॉल बेस्ड होते हैं, उनके अंदर बैठकर हम बाहर का ग्लासेस में देख सकते हैं और एज वेल एज ग्लासेस के साथ उनके जो पैनल्स हैं उनको भी कंट्रोल कर सकते हैं और बाहर की इमेज भी देख सकते हैं. वो डे एंड नाइट दोनों में सिचुएशनल अवेयरनेस की तरह काम करता है. देशाच्या संरक्षण मंत्रालयानं ऑगमेंटेड रियालिटी गॉगल्स आणि कॅमेरा प्रणालीचा पुरवठा करण्यासाठी अजनालेन्स कंपनीची निवड केली आहे. ॲज अ प्रमोटर आम्हाला नेहमी फक्त मॉनिटरी व्हॅल्यूच्या ऐवजी सपोर्ट सिस्टीम पण फार गरजेची असते इंटू द स्टार्टअप. आणि IDBI कॅपिटल इज अ परफेक्ट फिट फॉर द सेम. महाराष्ट्र डिफेन्स अँड एरोस्पेस व्हेंचर फंडमधून IDBIनं केलेल्या मदतीमुळे केवळ 2 वर्षात कंपनीचं मूल्यांकन 42 कोटींवरून 272 कोटींवर गेलंय. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी देशाच्या संरक्षण सिद्धतेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सक्षम करण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेली कंपनी. डिफेन्स अँड स्पेस ऑप्टिक्स, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स हेवी इंजिनिअरिंगमध्ये कंपनीनं आपलं कौशल्य सिद्ध केलंय. मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड ऑप्टिक्स बनवणारी ही देशातली एकमेव कंपनी आहे. याबरोबरच कंपनीनं आता काही परकीय कंपन्यांशी करार करून त्यांचं तंत्रज्ञान भारतात आणलंय. तसंच काही उपकंपन्यांमार्फत ड्रोन आणि अँटी ड्रोन तंत्रज्ञानातही कंपनी काम करतीये.
Shri Refrigerations Private Limited. भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांवरील स्वयंचलित एअर कंडिशनर्स निर्मितीच्या क्षेत्रात श्री रेफ्रिजरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं नाव मोठ्या गौरवानं घेतलं जातं. श्री रेफ्रिजरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग प्लांट, चिलर्स, स्प्रे सिस्टीम यासारख्या उपकरणांच्या निर्मितीमध्ये सक्रिय आहे. आम्ही स्कॉर्पिन सबमरीनचे एअर कंडिशनर 100% आपल्या कंपनीत डेव्हलप करून टेस्टिंग करून सप्लाय केले. आनंद असा वाटतो की आता स्कॉर्पिन बोट नंबर 6 वरती 100% प्लांट्स रेफ्रिजरेशनचे लागलेले आहेत. सबमरीनचे AC इन्स्टॉल करणारी एक प्रॉबेबली वी आर अ युनिक कंपनी. आणि त्याचे जे चॅलेंजिंग कंट्रोल पॅनेल होते ते पण आमच्या टीमने इथे लोकली डेव्हलप केले. 142 कर्मचारी असलेल्या SRPLच्या हातात सध्या नौदल आणि शिपयार्डच्या 200 कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या ऑर्डर्स आहेत. MD AVFच्या सहकार्यामुळे SRPLला आता अधिक वेगानं व्यावसायिक प्रचलन करणं शक्य आहे. Core Energy System Private Limited. अणु उद्योगासमोरील आव्हानांचा अभ्यास करून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही काम करू शकेल अशी प्रणाली विकसित करून आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला हातभार लावण्याचं काम कोर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करतेय. अणु उद्योग, संरक्षण, ऑइल आणि गॅस, पेट्रोकेमिकल तसंच रासायनिक खतांच्या उद्योग क्षेत्राला डिझायनिंग, पॅकेजिंग आणि तंत्रज्ञान प्रणाली पुरवण्याच्या कामात कंपनीचा हातखंडा आहे. We are currently developing primary coolant pump, a very critical equipment next only to the nuclear reactor. This is being done under unique technology partnership. We are thankful to IDBI Capital for their investment through Maharashtra Defence and Aerospace Venture Fund. Our sincere gratitude to Mr. Amay Belorkar for connecting us to the defense ecosystem and opening up opportunities. अणुकचऱ्याचं व्यवस्थापन, किरणोत्साराचं व्यवस्थापन यासारख्या बाबी कंपनी उत्तम प्रकारे हाताळतीये. कोर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं परदेशांमध्ये आपल्या उपकंपन्या स्थापन करून देशाच्या गौरवात भर घातलीये. Sagar Defense Engineering Private Limited. भारतीय नौदलाच्या मानवरहित मोहिमांमध्ये तब्बल 900 दिवस सहभाग. भारतीय लष्कर, कोल इंडिया, DRDO, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यासह अनेक खासगी बड्या कंपन्यांना तांत्रिक सेवा पुरवण्याचं काम सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सक्षमपणे करतीये. आता कंपनीनं ड्रोनचं अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलंय. स्काईडॉग नामक सिस्टम का निर्माण किया, जो कि पेटेंट हमने फाइल किया है 145 कंट्रीज़ में. तो अभी क्या है कि वो ड्रोन हमारे स्काईडॉग सिस्टम के अंदर रहेगा. वो वायरलेस चार्जिंग सिस्टम है और स्टोरेज सिस्टम है और लॉन्चिंग सिस्टम्स है. उसके अंदर ड्रोन आपको जैसे भी रिस्पॉन्स चाहिए, तो अभी जैसे QRT को 2 मिनट लगता है जाने के लिए, कोई भी इमरजेंसी सिचुएशन होती है, तो अभी स्काईडॉग सिस्टम में जैसे ही कोई भी इमरजेंसी सिचुएशन हुई, हमारा ड्रोन बॉक्स खुलेगा और उसमें से ड्रोन उड़ के जाएगा. 15 सेकंड के अंदर ड्रोन हमारा हवा में होगा. चालत्या बोटीवरून 15 सेकंदात हवेत झेपवणारे ड्रोन तयार करून कंपनीनं देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर केलंय. या प्रयत्नाला IDBI आणि MD AVF ची साथ लाभल्याचं मृदुल बब्बर यांनी सांगितलं. JSR Dynamics Private Limited. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करत या कंपनीनं स्वतःची मशिनरी, सॉफ्टवेअर, डिझाईन स्वतःच बनवलंय. हवाई शस्त्रांच्या निर्मितीमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीनं अतिशय सक्षमपणे काम केलंय. JSR Dynamics was mentored by the IDBI leadership, in particular Mr. Amay Belorkar, and we have seen that this kind of mentoring has really helped us get additional contracts from the Air Force and from Bharat Electronics Limited. Within 2 years of our coming into being, we had contracts with almost 300 crores. And what we are particularly proud of is the fact that we develop all our IP ourselves. MD AVF आणि IDBIच्या माध्यमातून कंपनीला आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या आहेत. Techira Engineering Private Limited. अवकाश तंत्रज्ञान, हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या साधनांच्या निर्मितीमध्ये कंपनीनं ठसा उमटवलाय. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात HAL या कंपनीला तेजस हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या साधनांचा पुरवठा कंपनीनं केला. MD AVFच्या सहकार्यामुळे येत्या आर्थिक वर्षात व्यवसाय विस्ताराचं नियोजन करण्यात आलंय. तेजस म्हणून जे आपलं एअरक्राफ्ट आहे HAL बनवते, त्याला आम्ही विंग स्किनसाठी लेअप टूलला सपोर्ट पण करतोय आणि आमच्या त्या टूलनी ते लोक विंग स्किन बनवणार आहे आमच्या इक्विपमेंटवरती. IDBIच्या सहकार्यानंतर कंपनीनं आतापर्यंत भारतीय नौदलाकडून $2 मिलियन ऑर्डर मिळवल्या आहेत. तसंच DRDO कडून अनेक ऑर्डर मिळवल्या आहेत. Bardave Engineers Private Limited.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सर्व प्रमुख विभागांना, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बड्या कंपन्यांना आवश्यक असलेली साधनं आणि प्रणाली तयार करणाऱ्या बडवे इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आत्मनिर्भर भारत शक्य आहे हे सिद्ध करून दाखवलंय. आर्थिक पाठबळामुळे या कंपनीची उलाढाल आणि विकास हा काही पटीत होईल अशी आमची अपेक्षा आहे. संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणारी ही पहिलीच खासगी कंपनी असावी. IDBI आणि MDAVFच्या माध्यमातून कंपनीला मोठा पल्ला गाठणं शक्य झालंय. Aman Aviation and Aerospace Solutions Private Limited Company. देशाच्या संरक्षण विभागाला ड्रोनच्या माध्यमातून गुप्तचर यंत्रणा प्रणाली उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम कंपनीनं केलंय. कंपनीला ड्रोन तंत्रज्ञानाचं संशोधन, विकसन आणि निर्मितीचा परवाना देखील केंद्र सरकारकडून देण्यात आलाय. हम मुंबई के अंदर एक MRO फैसिलिटी है जो सिविल एविएशन, कमर्शियल एयरलाइंस और डिफेंस एविएशन के लिए MRO इंजीनियरिंग का काम करते हैं. हमारा पिछले 15 साल से स्टेट ऑफ द आर्ट टेक्नोलॉजी पे फोकस रहा है. हमारा आत्मनिर्भर भारत पे पूरा भरोसा है और हमारा IDBI कैपिटल के साथ ये लेटेस्ट पार्टनरशिप इसी प्रण को आगे लेने का प्रयास कर रहा है. हवाई वाहतूक क्षेत्रात मेंटेनन्स, रिपेअर आणि ऑपरेशन यासारख्या सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारी अमन एव्हिएशन अँड एरोस्पेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेत आपल्या नाविन्यपूर्ण कामगिरीनं वेगळी छाप उमटवतीये. Accurate Industrial Controls Private Limited. विकासासाठी नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा मंत्र घेऊन काम करणाऱ्या ॲक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं देशाच्या संरक्षण आणि टेलिकॉम क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीनं संरक्षण विभागाला लागणाऱ्या टेलिकॉम, ऑटोमोटिव्ह आणि ऊर्जेशी संबंधित सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. We have tied up with one Slovakian company, EVPU, very reputed. They have legacy since 1968. We are going to offer advanced turret solutions, RCWS, then aircraft, anti-aircraft guns, and also optical systems for surveillance security purpose. कंपनीनं संरक्षण विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी लॉन्चर आणि रडारसाठी लागणारी लाईट अँड कॉम्पॅक्ट पॉवर सिस्टीम उभारली आहे. MDAVF आणि IDBIच्या माध्यमातून कंपनीला आपल्या अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता आल्या आहेत. Dynalog India. प्रतिकूल परिस्थितीतही टिकाव धरू शकेल अशी संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात अत्यंत उपयुक्त अशी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निर्मिती करण्याचं काम डायनालॉग इंडिया कंपनी करते. मिसाईल किंवा लष्करी साहित्याच्या निर्मितीमध्ये काम करत कंपनीनं आत्मनिर्भर भारताच्या कार्यात आपलं योगदान दिलंय. डायनालॉग इंडिया लिमिटेड गेली 25 वर्ष डिफेन्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन या क्षेत्रामध्ये काम करत आहे. इथे काम करत असताना भरपूर प्रेस्टिजियस प्रोजेक्ट्सवरती काम करायची आम्हाला संधी मिळालेली आहे. मिसाईल प्रोग्राम असू द्यात, लँड किंवा नेव्हल सिस्टम्स असू द्यात, इकडे आमचे इलेक्ट्रॉनिक आणि कंट्रोल सिस्टम्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. संरक्षण क्षेत्रात काम करताना कंपन्यांना उत्पादन निर्मितीसोबत संशोधनावरही भर द्यावा लागतो. त्यामुळे भांडवलाची गरज भासते. या भांडवलाची उपलब्धता MDAVF, IDBIनं करून दिल्यानं कंपनीला मोठा फायदा झालाय. Krasny Defense Technologies. क्रॅस्नी डिफेन्स टेक्नॉलॉजी ही संरक्षण क्षेत्रातील उपकरणांची देखभाल करणारी देशातली पहिली खाजगी कंपनी आहे. देशाचं नौदल, कोस्टगार्ड, सैन्य आणि हवाई दलांना उत्तम दर्जाची उपकरणं, यंत्रणा, देखभाल आणि लॉजिस्टिकल त्रिमितीय सेवा उत्तम प्रकारे पुरवण्याचं काम कंपनी करते. We continue to focus in the defense sector and now diversifying into manufacturing. In addition to manufacturing of spares for the Russian equipment, we are also designing and manufacturing import substitutes. संरक्षण विभागातील माजी अधिकाऱ्यांच्या सहभागानं या कंपनीची स्थापना झाली आहे. इतकंच नाही तर देशाच्या संरक्षण सिद्धतेला हातभार लावत कंपनीनं आता आणखी मोठी झेप घेतली आहे. नौदल आणि कोस्ट गार्डच्या जहाजांच्या दुरुस्तीसाठी कंपनी शिप रिपेअर यार्ड उभारतीये. Cyronics Innovation Labs OPC Private Limited. सध्याच्या काळात गरजेनुसार संरक्षण विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं काम सिरॉनिक्स इनोव्हेशन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करते. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांना रेडिओ फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि 5G सेवा पुरवण्याचं काम कंपनी करते. With the help of IDBI, we are now taking this company to a new platform, जिथे आपण जगातले सगळ्यात बेस्ट RF इक्विपमेंट्स डेव्हलप करतो आहे. सो राईट फ्रॉम बेअर बोन RF PCBs, जे आधी भारतात कधीच बनलं नव्हतं, जे कायम आपण इम्पोर्ट करत होतो, त्यामुळे जर्मनी किंवा अमेरिकेवर आपली डिपेंडन्सी होती, ती आता आज पुण्यात बनत आहे.
आणि आज आपल्या देशाचे जे बॉर्डर्स आहेत ते आपण सिक्युअर करतोय त्यांनी. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे देशाला आत्मनिर्भर करताना IDBI आणि MDAVF यांच्या मदतीमुळे नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी मिळाली आहे. Revamp Motor Private Limited. पर्यावरणपूरक, कोणतेही लायसन्स न लागणारी आणि हलकी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनं आणि ती सुद्धा परवडणाऱ्या दरात. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे रिव्हॅम्प मोटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं. मायक्रो एंटरप्रेनर्स आहेत जे भारताचे खरे हसलर्स आहेत, त्यांच्यासाठी कोणी काही करत नाही आहे, तर त्यांना अर्ली अडॉप्टर्स कसं बनवावं म्हणून त्यांच्या पेन पॉईंट्सला अंडरस्टँड करून आम्ही अशी एक व्हेकल बनवली जी एक वन स्टॉप सोल्युशन असेल, ज्याच्यावरती मल्टिपल अटॅचमेंट्स किंवा ॲसेसरीज असतील. ही वाहनं छोट्या व्यावसायिकांसाठी खूपच सोयीची आहेत. मात्र जिथे मोठी वाहनं पोहोचू शकत नाहीत, तसंच इंधन साठवणुकीचा प्रश्न असतो, अशा ठिकाणी संरक्षण क्षेत्रातही या वाहनांची मोठी मदत होतीये. ऑन अ मिशन टू इम्पॅक्ट 1 मिलियन लाईव्स असं ध्येय ठेवून आता कंपनीची वाटचाल सुरू आहे आणि त्यात त्यांना आधार मिळालाय तो IDBI आणि MDAVFचा. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटलं जातं. देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये आज आपल्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रानं अनन्य स्थान मिळवलंय. तंत्रज्ञान आणि लष्करी सामर्थ्यासाठी इतर देशांवरचं परावलंबित्व संपवण्याच्या दृष्टिकोनातून MDAVF च्या निधीमुळे मोलाचं सहाय्य झालंय. महाराष्ट्रातील संरक्षण, एरोस्पेस तसंच तत्सम क्षेत्रात काम करत असलेल्या उद्योगांना आर्थिक मदत करून त्यांना शाश्वत स्वरूप देण्यासाठी MDAVF काम करतं. तसंच भारताच्या संरक्षण धोरणात्मक आणि रणनीतीच्या दृष्टीनं आवश्यक उत्पादक तसंच पुरवठादारांना बळ देण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरतोय.